अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। अहमद भाई, माशाल्लाह बहुत खुशी है आप हैदराबाद से हैदराबाद से आ रहे ना। हैदराबाद से आगे किधर है? हैदराबाद से मोर देन 170 किलोमीटर। हाँ, जगह का नाम करीमनगर। करीमनगर से, माशाल्लाह करीमनगर से आया हुआ हमारा मेहमान है, हमारा पेशेंट है अहमद साहब। अभी हम केरला कालिकट से बात कर रहा हूँ। तो कालिकट कैसा है आप? बहुत अच्छे हैं सर। कैसे आया? बाई फ्लाइट, बाई ट्रेन, बाई कार? बाई ट्रेन। कब बैठे? कल सुबह में 6 बजे। कल सुबह 6 बजे बैठे तो कब पहुंचे इधर? इधर 5 बजे पहुंचे। तकरीबन 24 घंटे का ट्रेन का सफर है। जी जी। अच्छा ठीक है। माशाल्लाह हर महीना हमारा मुलाकात हो रहा है। आप इधर आकर हमारा इलाज लेने के लिए इतना दूर सफर करके आ रहा है। अहमद भाई, क्या बात है, क्या प्रॉब्लम के लिए आप इलाज के लिए आ रहा है? एक्चुअली डायबिटीज के लिए आया था। हाँ, डायबिटीज थे और हाइपरटेंशन, बीपी है एंड बॉडी पेन था। हाँ, बर्निंग था। हाँ, नमनेस था लोअर लिम्ब। जी 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 जी। माशाल्लाह तो तकरीबन ठीक हो गया। तकरीबन ठीक हो गया। हमने तो दवा सब बंद करे? दवा बहुत जमाना हो गया। हाँ, दवा पूरा बंद करे, जमाना हो गया। माशाल्लाह माशाल्लाह। तो अभी आपको माशाल्लाह कितने साल से आप दवा इस्तेमाल करें डायबिटीज के लिए, हाइपरटेंशन के लिए? कितना साल दवा इस्तेमाल करें? 8 साल से इस्तेमाल। 8 साल से आप दवा इस्तेमाल करें। अभी दवा छोड़कर कितना महीना हो गया? 7 महीने हो गए। 7 महीना हो गया, दवा छोड़कर 7 महीना हो गया। माशाल्लाह, बहुत खुशी की बात है, क्योंकि हमारे पास बहुत दूर से भी लोग इलाज के लिए आता है और आंध्र से भी आता है। तो आज माशाल्लाह आप आया, माशाल्लाह। अब मैं समझता हूँ हमारा मुलाकात लास्ट 7 महीने से हर महीना हमारा मुलाकात हो रहा है। तो अल्हम्दुलिल्लाह। तो ये आपसे ये सवाल है, क्योंकि आप इतना दूर सफ़र करके इलाज करने के लिए आ रहा है। माशाअल्लाह, अल्लाह आपको शिफा दे, अल्लाह आपको मुकम्मल शिफा दे। हमारा सवाल ये है क्योंकि बहुत सारे डायबिटिक पेशेंट आजकल दवा खा रहा है, तो ये दवा खाने वालों से आपको क्या बोलना है? अभी आप 8 साल से दवा खाया था, अभी 7 महीने से दवा पूरा छोड़ दिए, अब आप अच्छा है आप बोल रहा है, तो आपका क्या, उनको क्या मैसेज देना है? आप उससे क्या बोलना चाहते हैं? सर मेरा मैसेज तो यही है कि मैंने तो छोड़ दिया, क्योंकि मेरे को पहले से मालूम था। हाँ, ये एक्यूपंक्चर से हाँ, दवा छुड़ सकते हैं। हाँ। लेकिन एग्जैक्ट जो सही इंसान नहीं दिखा मैं। हाँ, बाद में आपको मैं नेट में देख के आपको फ़ोन करा। हाँ, मैं सीखना चाहता हूँ। मैं तो मल्टीनेट में था सर। हाँ, मैं सीखना चाहता हूँ बोल के आपने एड्रेस दिया अक्सर का। हाँ, जी 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 जी, लास्ट तो मैं अक्सर के लिए तो ऑलरेडी फिलफिल हो गया। हाँ, जी जी जब मैं बैंगलोर गया था समय लेकर, जी जी जी, अभी मेरा तो मैसेज यही है, तो जहाँ तक दवा बंद कर दे तो अच्छा है, हाँ, क्योंकि दवा में तो फ़ायदा नहीं है। जी जी जी। और क्या, उससे ज़्यादा साइड इफेक्ट ज़्यादा है सर। साइड इफेक्ट बहुत ज़्यादा है, बहुत ज़्यादा। बहुत ज़्यादा है। वो गैंग्रीन को भी चले जा सकते हैं। जी जी जी, और हर कोई फिजिशियन है जो आयुर्वेदिक है, जो दूसरे जो वीरमाचरण बोल के वो भी बोलते हैं दवा बंद करने का। हाँ जी। ഏതായാലും ഇവിടെ എന്നെ കാണാൻ വേണ്ടി കരീംനഗർ, ഹൈദരാബാദിൽ നിന്ന് പിന്നെയും ഒരുപാട് ദൂരം കരീംനഗറിൽ നിന്ന് വന്നിരിക്കുന്ന അഹമ്മദ് സാഹിബാണിത്. ഇദ്ദേഹം കഴിഞ്ഞ 8 വർഷമായി പ്രമേഹത്തിന് മരുന്ന് കഴിക്കുന്ന അവസ്ഥയിൽ നിന്നും കഴിഞ്ഞ 7 മാസമായിട്ട് മരുന്ന് പരിപൂർണമായി ഒഴിവാക്കി അക്യുപഞ്ചർ ചികിത്സ ഉപയോഗപ്പെടുത്തുകയാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ അനുഭവമാണ് നിങ്ങളുമായി പങ്കുവച്ചത്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പ്രയാസങ്ങൾ വളരെയധികം കുറഞ്ഞു, അദ്ദേഹത്തിൻ്റെ ബുദ്ധിമുട്ടുകൾ മാറിയെന്ന് അദ്ദേഹം പറയുന്നു. മരുന്ന് കഴിക്കുന്നത് വലിയ അപകടമാണെന്നും മരുന്ന് ഒഴിവാക്കിയുള്ള ചികിത്സയാണ് സുരക്ഷിതമെന്നും അദ്ദേഹം വിലയിരുത്തുന്നു. അദ്ദേഹം മൾട്ടി ഇന്റൽ അക്യുപങ്ക്ചർ പഠിച്ച വ്യക്തിയാണത്രേ. അദ്ദേഹം ഇപ്പോൾ സിംഗിൾ പോയിന്റ് അക്യുപങ്ക്ചർ പഠിക്കുകയും ചെയ്യുന്നുണ്ട്. कितना साल से आप मल्टी इंटल कर रहा था? सर मैं हमारे लोहे का बैच है। हाँ जी जी, हाँ जी, उसका मतलब ഡോക്ടർ ലോഹിയ के साथ पढ़ा എന്ന് വെച്ചാൽ ഡോക്ടർ ലോഹിയ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇന്ത്യയിൽ അറിയപ്പെടുന്ന കൽക്കത്തയിലുള്ള, कलकत्ता में था ना लोहिया? नहीं, औरंगाबाद। वो तो एक्यूपंक्चर में आया मैं डॉक्टर, उससे पहले हम लोग कर रहे हैं। हाँ, डॉक्टर लोहिया आनंद जयसूर्या के क्लास में आप बैठे थे।
ജയസൂര്യ അന്തരം സ്റ്റുഡൻറ്റ് ആൻഡൻ ജയസൂര്യൊക്കെ ആൻഡൻ ജയസൂര്യൻ്റെ അടുത്തും പഠിച്ച ആളാണ്. ഡോക്ടർ ലോഹിയയുടെ കൂടെ പഠിച്ച ആളാണ്. ഡോക്ടർ ലോഹിയ ഔറംഗാബാദ് മഹാരാഷ്ട്ര, മഹാരാഷ്ട്രയിലുള്ള ഔറംഗാബാദുള്ള ഡോക്ടർ ലോഹിയൻ്റെ കൂടെ അക്യുപഞ്ചർ പഠിച്ച വ്യക്തി കൂടിയാണ് അദ്ദേഹം. ഡോക്ടർ ലോഹിയ എന്നുള്ളത് അക്യുപഞ്ചർ മേഖലയിൽ എല്ലാവരും അറിയപ്പെടുന്ന വ്യക്തിയാണെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. ഏതായാലും അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേരെല്ലാം കേട്ടിട്ടുണ്ടാവും, പക്ഷേ അദ്ദേഹം ഔറംഗാബാദ് എന്ന് പലർക്കും മനസ്സിലായിട്ടുണ്ടാവില്ല, മഹാരാഷ്ട്ര എന്ന് കേട്ടിട്ടുണ്ടാവും. ഏതായാലും ഈ മഹാരാഷ്ട്ര काउंसिल ऑफ एक्यूपंक्चर उसके पीछे डॉक्टर लोहिया का ही मेहनत है ना. डॉक्टर लोहिया का मेहनत है. ഡോക്ടർ ലോഹിയ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തിയുടെ പരിശ്രമം കൊണ്ടാണ് മഹാരാഷ്ട്രയിൽ അക്യുപഞ്ചർ കൗൺസിൽ ഉണ്ടായിട്ടുള്ളത് എന്ന് എല്ലാവർക്കും അറിയുന്ന കാര്യമാണ്. അദ്ദേഹം ലോഹിയുമായിട്ട് നല്ല പരിചയമുള്ളതാണ്. ഏതായാലും ഇദ്ദേഹം ഇവിടെ വന്നു, ഇവിടെ ചികിത്സക്ക് വന്ന സമയത്ത് ഇദ്ദേഹവുമായി അല്പസമയം നമ്മൾ സംസാരിച്ച കാര്യം നിങ്ങളുമായി പങ്കുവയ്ക്കുകയാണ്. ഏതായാലും മരുന്ന് ഒഴിവാക്കിയുള്ള ചികിത്സയാണ് സുരക്ഷിതമെന്നും ഞാൻ ഇദ്ദേഹത്തിന് സിംഗിൾ പോയിന്റിൽ ട്രീറ്റ്മെൻറ്റ് ചെയ്യുകയാണ് ചെയ്തിട്ടുള്ളതെന്നും ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ രോഗശമനത്തിന് അക്യുപഞ്ചർ വലിയ പ്രയോജനം ചെയ്തെന്നുള്ള ഇദ്ദേഹം നിങ്ങളുമായി പങ്കുവയ്ക്കുകയാണ്. ഈ ഒരു കാര്യം ഇതേപോലെ ചികിത്സ ആഗ്രഹിക്കുന്ന ആളുകൾക്ക് പ്രയോജനം ചെയ്യട്ടെ എന്ന് ആത്മാർത്ഥമായി ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് നിർത്തുന്നു. അസ്സലാമു അലൈക്കും.